सध्या लोकांना एक घाण सवय लागलेली, कुठंही गेलो आणि कोणाजवळही गेलो, किती महत्त्वाच्या व्यक्तीजवळ गेलो तरी आपण त्या व्यक्तीशी दोन गोष्टी चांगल्या प्रेमानं बोलत नाही. आपण त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या मुलाबाळांची तब्येत विचारत नाही, तुम्हाला मुलं किती आहे, काय शिकताय, काय विचारत नाही. आपला मोबाईल घ्यायचा आणि आपलं चालत बसायचं. अरे बसलोय कोणाकडं, कोणाच्या घरात आपण बसलोय, थोडंसं तारतम्य काहीतरी ऐकण्याचं, जगण्याचं, बोलण्याचं, वागण्याचं. कोणाजवळ बसल्यानंतर मनुष्याने दोन गोष्टी तरी प्रेमाच्या केल्या पाहिजे. हे साधनं चाललीच आहे ना आयुष्यभर. मी सगळ्या महिला वर्गाला सांगतो, ऐकून घेण्याची तयारी गावातली, घरातली, बाहेरची सगळ्यांची संपली, म्हणून आपली दयनीय अवस्था झालेली. आपण ऐकून घेण्याची तयारी नाही. तुमची एक बहीण समजा गरिबाच्या घरात पडली, तुमचं बरं चाललंय. श्रीमंताच्या घरात एक बहीण आणि एक बहीण गरिबाच्या घरात. दिवाळीला दोन्ही जर माहेरी आल्या असतील तर गरीब बहिणीचं श्रीमंत बहिणीनं ऐकूनच घेतलं पाहिजे. श्रीमंतीनं तिला सांगू नये, आपल्या श्रीमंतीचा बळेजाव तिला सांगू नका, आम्ही फ्लॅट घेतला, ही गाडी घेतली, या शाळेत पोरं शिकता, कशाला सांगता तुम्ही तिला. दोन गोष्टी तिच्या ऐकून घ्या ना. उलट तुमची बहीण गरिबाच्या घरात पडली याचं वाईट वाटत नाही तुम्हाला? तुमच्या अंगावर सोनं मावत नाही, ती बिचारी लंकेची पार्वती आहे, पटत तुम्हाला? खंत नाही तुमच्या मनात आपल्या बहिणीचं जरा गरीब आहे बाबा, कसं होईल तिचं, कसं होईल? उलट मांडीला मांडी घालून तिच्याजवळ बसत असताना दिवाळीच्या सणाला तुम्ही मोठी बहीण, लहानी बहीण, श्रीमंत बहिणी आणा, त्यानं गरीब केविलवाण्या बहिणीला प्रेमानं विचारा, बाई कसं काय ग तुझं, बरं आहे ना? एवढे दोन शब्द खर्च करा, ती सांगेल तुम्हाला, बाई सगळं चांगलं आहे. अगं माझा एक मुलगा आता 5वीला आहे, दुसरा 3रीला आहे, दोन्ही मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकायला आहे. खूप आनंद आहे ताई, नवऱ्याला 1000 रुपये रोज आहे, मला 500 रुपये रोज आहे, कसली उणीव घरात नाही, सगळं चांगलं आहे. पण एवढंच रोज माझ्या पोरांना सांगते, अरे खूप मोठे व्हा शिकून. रोज मोठ्या मोबाईलमध्ये तुझ्या पोरांचे फोटो माझ्या पोरांना दाखवते आणि सांगते आपल्या मावशीच्या मुलांसारखी पोरं व्हा, शिकून मोठे व्हा. ताई 12वी पास झालो की जरा तुझ्या नवऱ्याला आमच्या पोरांना दोन गोष्टीचं मार्गदर्शन करायला लाव. जर तुझ्या नवऱ्यानं आमच्या पोराला योग्य मार्गदर्शन केलं तर 12वी पास झाल्यावर आमची पोरं चांगल्या कामाला लागतील, व्यवसाय, उद्योग, व्यापार काहीतरी करतील, आमच्या गरीबाच्या कुटुंबाचं भलं होईल. तशी माझी पोरं दोन्ही हुशार आहे. पण आनंद या गोष्टीचा आहे ताई, संध्याकाळचा हरिपाठ झाल्याशिवाय आमच्या घरात कोणी अन्नाचा कण सुद्धा घेत नाही. इतकं वारकरी संप्रदायाचं पवित्र वातावरण आमच्या घरात आहे. एवढं तुमच्या गरीब बहिणीचं ऐकून घ्या, तिला असं वाटेल आमचं देव ऐकून घेतोय की काय. पण आपली कोणाची ऐकण्याची मानसिकता राहिलेली नाही. ज्या पोरांनी योग्य वयात ऐकण्याची मानसिकता ठेवली ती मोठी झाली. तरुण वयात पोरानं बापाचं ऐकलंच पाहिजे, तरुण मुलीनं घरातल्या आईचं ऐकलंच पाहिजे. तेवढा धाक असलाच पाहिजे माणसाला. पहा तुम्ही धाकातलं जीवन काटेकोर चालतं की नाही. ज्याच्या आयुष्यातला धाक संपला त्याचं जीवन संपलं. काय जाऊ नका त्या दिशेला. विठ्ठल विठ्ठल धाक संपला, मर्यादा संपली, लिमिटेशन जीवनातले नाहीये असं ज्या दिवशी तुम्हाला कळेल त्या दिवशी संपायचं आपलं जीवन अधोगतीच्या दिशेला चाललंय. आपण चुकीच्या मार्गाने चालतोय. मुस्लिम समाजामध्ये आजही ही पद्धत आहे. तुम्ही हिंदू समाजात पहा, आपल्या बापदाद्यांनी जमिनी आपल्या नावावर करून दिल्या, आपल्या बापदाद्यांनी घरं आपल्या नावावर करून दिली. कोणत्या मुस्लिम समाजाच्या माणसाकडे करोड रुपयाच्या प्रॉपर्टी आहे? असतील तर बोटावर मोजणे इतके. सगळ्या लोकांकडे बघा, ना जमिनी आहे, ना मोठ्या माळ्या आहे, बिल्डिंग आहे, काही नाही. एका हॉलमध्ये 10 जण झोपतात. 10 जण एका हॉलमध्ये. दिवसभर भंगार विकण्याचं काम करून 300 रुपये जरी त्याच्याजवळ आले तरी 300 रुपये खिशात घेऊन आलेलं पोरग उंबरठा ओलांडल्या 50 रुपयाचा खाऊ त्याच्या अब्बाजान करता बाबाजान करता घेऊन येतो आणि आईला विचारतो, मा अब्बाजांनी कुछ खाया. 300 रुपये ज्याची कमाई आहे ते पोरग घरी आल्या उंबरठा ओलांडून आल्यानंतर विचारतं, माझा बाप काही खाल्ला का? करोडो रुपयाच्या प्रॉपर्टीच्या बापानं आपल्या नावावर करून दिल्या. तो जिवंत आहे की मेला याची काळजी घ्यायला तुमची माझी पोरं तयार नाही. याचं कारण घरातला धाक संपला, आचारसंहिता संपली, कोणाचं ऐकून घ्यायची मानसिकता आपली संपलेली. मोठा अवघड आहे. आणि त्यामुळेच झालंय, एक मुस्लिम समाजाची पोरगी तुम्हाला पबमध्ये जाताना दिसणार नाही, डान्स बारमध्ये जाताना दिसणार नाही. सगळ्या हिंदूच्या पोरी महाराज. धाक नाही, मर्यादा नाही. ज्या स्त्रीच्या आयुष्यातली मर्यादा संपली तिनं दोन्ही घरं संपवली. दोन्ही. स्त्री ही सरिता आहे, नदी आहे. ती नदी सरळ चालली मर्यादेत तर दोन्ही तटाकांना आनंद आहे. तिनं ज्या दिवशी तिच्या मर्यादेचं उल्लंघन केलं
त्या दिवशी ते ना माहेर ठिकाणावर ठेवते ना सासर ठिकाणावर ठेवते. नारी लज्जया, तिचं कौशल्य तिच्या लाजेत आहे. जी बाई लाजून जगते, लाजणं हा धर्मच श्रीकळे महाराज. पुरुषाला जमणार नाही ते. लाज तिनं सांभाळली. तुम्ही 20 रुपये तुमच्या पोराकडे द्या, पाहुणे आल्यावर सांगा साखर घेऊन ये दुकानातून. तो 20 रुपयाचा पुडा जर दुकानात आणायला गेला तर अख्ख्या पाहुण्यासमोरून पुडा दाखवता येईल बापाला. फार इज्जत घालवत बापाची. बाप शेवटी खाली पाहतो की अरे जा लवकर. तेच 10 रुपये पोरीच्या हातात द्या, दुधाचा ग्लास द्या तिच्या हातात. अरे ओढणी खाली झाकून दुधाचा ग्लास किचनमध्ये आईपर्यंत पोहोचवते. तिला कळतं या 10 रुपयाच्या दुधानं माझ्या बापाचं मान खाली जाईल. वेळेवर दूध आणलं बुवा, वेळेवर साखर आणली. आपल्या बापाची इज्जत आपल्याकरता महत्वाची. नारी लज्जया हा धर्म आहे तिचा, ते सांभाळते. असं म्हणे तिच्या चालताना पायाचा आवाज सुद्धा येऊ नये. आता काही काही घरात आहे की काही काही महिलांचं बाबा ते मर्यादित राहतात वगैरे वगैरे, चालताना आवाज सुद्धा येत नाही वगैरे. आता इतकं काही पाळणं होत नाही. पण काही काही बाय आता गल्लीतून गेले की असं वाटते पोकलँड चालला आपल्या गल्लीतून, धाप 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 धाप. मग कोणीतरी सांगतं नाही हो ते बाई होती असं काय. लाज कुठे. नारी लज्जया. प्रतिभाताई ज्या वेळेला राष्ट्रपती झाल्या, पहिला दौरा होता अमेरिकेचा. उजव्या हाताला भारताचा तिरंगा आणि डाव्या हाताला अमेरिकेचा राष्ट्रध्वज आहे. प्रतिभाताई अमेरिकेला गेल्यानंतर आम्ही जळगाव जिल्ह्यातली माणसं लई कौतुकानं पाहायची, कारण आपल्या जिल्ह्यातली बाई राष्ट्रपती झाली. व आनंद होता, तसा राज्यालाच आनंद होता. पण जळगाव जिल्ह्याला विशेष. मला चांगलं आठवतं बराक ओबामांच्या भेटीला ज्या वेळेला त्या गेल्या, काही करार असतील आपल्याला त्या गोष्टी माहिती नाही, पण बराक ओबामांनी प्रतिभाताईंच्या हातात हात द्यायला हात पुढं केला. ताईंनी पुढं हात केला. पुढं हात केल्यानंतर नकळत डोक्यावरचा पदर थोडा मागं सरकला प्रतिभाताईंच्या. तो पदर मागं सरकल्यानंतर प्रतिभाताईंनी पुढं केलेला हात मागं घेतला. आधी डोक्यावर पदर घेतला आणि नंतर बराक ओबामांच्या हातात हात दिला. त्यावेळेला मला आजही आठवतं बराक ओबामा बोलले होते, हे केवळ भारतातली स्त्री करू शकते. याला नारी लज्जया म्हणतात. हो, ती देणारी आहे महाराज. नदी गावश्य सज्जनहा. गावात जी माणसं लाजेनं जीवन जगतात, गाव त्यांची इज्जत बाळगतं, त्यांची किंमत करतं. ज्या माणसाचं कायम फाटकं तोंड आहे त्याला गावात इज्जत मिळत नसते. ज्याला कमरेच्याच खाली गप्पा करता येतात त्याला जगात मान मिळत नसतो. वाचेनं मान मिळतो जगात. तुमची वाचा कशी आहे यावर तुम्हाला मान मिळतो. गाव जगाला देणारा आहे, पण त्याची वाचा किती काम करते यावर ते घेणं अवलंबून आहे. चला पुढं. गावश्य सज्जन हा सज्जन व्यक्ती जगाला देत राहतो. 3 प्रकार आहेत. एक तर पहिला व्यक्ती कधीच मनुष्याला भेटू नये. तो काय म्हणे क्षण नको तयाचे दर्शन दुर्जन भेटू नये. काय माणसं भेटावी पण कामापुरती, विधीपुरते कारण बहुवारावे वचन तुकोबाराय म्हटले. नातेवाईक भेटावे पण काही काळापुरते. श्राद्धाला, तेरवीला, पिंडदानाला, लग्नाला, मरणात, धरणात भेटावे. भावकी फार माणसाच्या कामाला येत नसते. भावकी भावकीच आहे महाराज. भावकी कशाला म्हणता? जिच्या वाचून जगता येत नाही आणि जे नीट जगू देत नाही तिचं नावच भावकी. जिच्या वाचून जगता येत नाही पण जे नीट जगूच देत नाही. भावकीतले 4 माणसं तेव्हा नीट चालतात जेव्हा त्यांच्या खांद्यावर 5 वाजतो. त्याच्या भावकीतले माणसं नीट सुद्धा चालत नाही. अरे एक टर्म सरपंच पदाची पूर्ण झाली आणि त्याच माणसानं चांगलं काम करून जर दुसऱ्या टर्मला पेपर भरला तो लोक त्याच्या चुलत भावाला जागा करता. तुमचा मान यंदा घ्या दोघं चुलत भाऊ आपसादा आग लावून. आता काय करता? मग ही परिस्थिती आहे. भावकी मोठं कठीण आहे. ज्यांची चांगली निघाली त्यांचं भाग्य व्हा. गावश्य सज्जन हा म्हणून सज्जन भेटू नये. तुकोबाऱ्याने एक उदाहरण दिलं गाथेमध्ये. हरभऱ्याला गव्हाला पाण्याचा दांड जातो. तुकोबारे म्हणतात पाण्याच्या जाणाऱ्या दांडात एक काडी आडवी पडू द्या, एक अख्खा पाण्याचा दांड काडी थांबवते. तशी काही दुर्जन माणसं जगात अख्खा पुण्याचा दांड थांबवतो तुमचा. ते पाणी पडते, ते काडी पडते आडवी, पण पाला पाचोळा सगळं जमा करते, सगळं पाप गोळा करते. एक पडे काडी. दुर्जनाचे भय धरावे त्या पारी, दुर्जनाचे भय धरावे त्या पारी, पिसाळल्यावरी धावे स्वान.
चालल्यावरी धावे स्वान दुर्जनाचे भय धरावे त्यावरी दुर्जनाचे भय धरावे त्यावरी धावे स्वान चालल्यावरी धावे कुत्र्याची उपमा दिली होतो कोबऱ्याने. कुत्रा काय दुर्जनाच्या नादी लागता, विसावे त्यावरी धावे श्वान. काय जातं त्याच्याकडं. ही निकृष्ट माणसं आहे जगात, ते तुम्हाला देणार नाही. देणाऱ्याची यादी सज्जनाची. म्हणून ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत म्हणतात, पसायदाना सगळ्यांच्या पाठ असलेली ओवी, मला तेच भेटू दे देणारे. वर्षात सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आडी अनवर्त भूमंडळी भेटतो तया भूता. तेच भेटू दे का, कारण ते देणारे ते सज्जन आहे. ही 7 जणांची यादी देणारी. चला पुढं 7 जणांची यादी घेणारी आहे. कोण. मक्षिका मक्षिको वेश्या मुशको याचकस्तथा ग्रामीण गमशरणशैव सप्तधा. मक्षिका मक्षिको वेश्या. वेश्या देते माणसाला. अरे घेत राहते शरीर संपेपर्यंत, धन संपेपर्यंत. जी घेते तिचं नाव वेश्या आहे. खूप दिसायला सुंदर आहे पण देह विक्रीचं काम करते. मान आहे का तिला जगात. अरे मान नाही, तिचा स्वभाव देणाऱ्याच्या यादीत आहे, घेणाऱ्याच्या यादीत आहे. कोण तिच्याकडे पाहत. वेश्या. मुशको. मुशको म्हणजे उंदीर. याचकस्तथा मागणारा माणूस कायम घेत राहतो. त्याला सवय न मागायची, त्याला देणं माहिती नसतं, त्याला घेणंच माहिती. मुशको याचकस्तथा ग्रामीण. ग्रामीण म्हणजे पुढारी. आता रागवू नका कडा, हे काही माझ्या बोर्डला थोडीच लिहिलेलं आहे की नाही. ग्रामीण पुढाऱ्याला घ्यावंच लागतं. हे बांबरोडवाडी खालची सरपंच आहेत नाही, त्यांच्याकडे आलो तुम्ही कीर्तना. सरपंचाला म्हणा, गावातल्या कोणत्याही नेत्याला म्हणा, काहीच नाही घेतलं गावाकडून, मतदान तरी घ्यावं लागतं. घेणाऱ्याच्या यादीत आपला नंबर घाल. पुढचं वर्णन आहे. गमशरणशैव म्हणजे तलाठी किंवा ग्रामसेवक. तलाट्याला शेतसारा घेतल्याशिवाय आणि ग्रामसेवकाला गावाचा कर घेतल्याशिवाय गाव चालवताच येत नाही. घेणाऱ्याच्या यादीत नंबर आले. विचार एवढा आहे, घेतल्याशिवाय आणि दिल्याशिवाय जीवन पुढं जात नाही. मग काहू महाराज, आम्हाला घ्यायचंही आहे आणि द्यायचंही आहे. पण काय घ्यायचंय. सुख घ्यायचंय आणि दुःख द्यायचंय. आहे का असं ठिकाण. तुकोबर म्हटले जगातलं असं एकमेवच ठिकाण आहे की जिथं दुःख पदरमोळ घेतली जाते दुःखाची आणि दुःखाच्या मोबदल्यात सुख दिलं जातं. ठिकाण कोणतं आहे हो. ठिकाणाचं दिग्दर्शन तुकोबर या अभंगाच्या पहिल्या चरणात करतात. दुःखाची साठी तेथे सुख. दुःखाची साठी तेथे सुख. अनाथाची भूक अनाथाची भूक दैन्य जाय उदारा पंढरीच राय उदारा पंढरीच आहे.
व्यवहार सांगितला बघा, भगवंताच्या दारातला व्यवहार आहे. दुःखाचे साठी तेथे मिळे सुख. दुःखाच्या मोबदल्यात तिथं सुख मिळतं. साधा विचार आहे, दुःखाच्या मोबदल्यात बऱ्याच ठिकाणी दुःखच मिळतं. तुकोबाराने एक उदाहरण गाथेमध्ये दिलेलं आहे. तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? तुकोबारांनी दिलेलं उदाहरण सांगतो. समजा आळंदीतून एक जण पायदळ आपल्या डोरेवाडीत आला. पायदळ आला बरं का. फार जाम झाला, पाय ठणकायला लागले, अंग दुखायला लागलं. आणि आल्या आल्या बायकोला सांगायला लागला की जरा पाय खूप दुखताय, तू जरा तेल आण घरातून आणि माझ्या पायाला जरा सोडून दे. बायको गेली आणि परत आली सांगायला, मालक आपल्या घरी तेल नाही. तेल नाही? 6 हप्ते जमा होऊनही तेल नाही. मग तू या 6व्या हप्त्याचं केलं काय बुवा? एक थोडा हप्ता लेट झाला तर अख्ख्या गावात बोबाटा केला तू. आता झाले ना, टाकले ना, आता मुकाट्यानं बैस जरा आण तेल. ते म्हणे तेल नाही. तो म्हटला, श्रीवल्ली तुला तेल आणावं लागेल. तू माझा राग सहन करू शकत नाही, आता तुला तेल आणावं लागेल. ती आत गेली, परत आली, मालक घरात तेल नाही हो. परत आली. तो म्हटला तेल पा, कोणतंही आण लवकर तेल आण. ती गेली आणि परत आली सांगायला, सापडलं बरं का मालक. कोणतं आहे ग? म्हणे बिब्याचं आहे. तुम्ही किती लवकर हसलात, कारण तुम्हाला माहिती आहे बिब्याचं तेल ठणक बसू शकत नाही. तो म्हटला आण तेल पाहिजे. अख्ख्या अंगालाच बिबा सोडून घेतला त्यानं. तुकोबारे म्हटले, ठणक बसण्याकरता या बहादरानं बिब्याचं तेल अंगाला लावलं. ठणक बसली. अरे कोणी एक यात्री प्रवासी पिढीला स्नेहाळू देखिला बिबवा तेने. स्नेहाळू म्हणून बिबवा अंगाला लावल्यावर कुठं तेल बसतं का? दुःख मिटवण्याकरता जर बिबा अंगाला लावत असाल तर दुःख मिटायचा विचार करू नका. तसं सुख मिळवण्याकरता दुःख मिटवण्याकरता जर तुम्ही कोणाचंही दार वाजवत असाल तर डोरेवाडीकर सावधान. तुकोबारे म्हटले, हे एकमेव ठिकाण आहे या सावळ्या विठुरायाचं चरण, तिथंच दुःख घेतलं जातं आणि सुख दिलं जातं. बरेच ठिकाणं असे जे सुख देतात पण घेऊन खूप काही घेतात. हिमवंतू दोष खाय परी जीवित्वाची हानी होय. हिमालयामध्ये दोष निवृत्त होतात पण जीवन दान करावं लागतं, देह दान करावं लागतो. तिथे काशीला मोक्ष मिळतो माणसाला. मोक्ष देऊन उदार परी वेचने लागे शरीर तिये गावी. काशीला मुक्ती आहे जरूर, पण मेल्यावर नुसता डोरेवाडीतला माणूस काशीला जाऊन आला आणि घरी याला मुक्ती नाही. इथून जायचं तिथं, तिथं मरायचं. सोपं आहे का ते? आपल्यालाच मरायला स्मशानभूमीत. मी एक दिवस माझ्या बायकोला स्मशानभूमीत घेऊन गेलो फिरायला. तिला म्हटलं पाय किती चांगलं ठिकाण आहे. ते म्हणे हे कोणतं ठिकाण आहे असं? अगं म्हटलं माणसं मरता इथं यायला, तू पाहून घे आपलं ठिकाण स्मशानभूमी. काय आपल्याला मोक्ष मिळणार इथं? नाही बा आम्हाला ओढ आहे मोक्षाची. मग तिथं मरा. तिथं नुसता माणूस मेला तरी मोक्ष आहे महाराज. अरे बापरे, मोक्षाची अपेक्षा आहे पण जीवन दान करावं लागतं. त्याचं काय? पण हे फळ बघा किती सुलभ आहे. मरण मुक्ती वाराणसी, मरणमुक्ती वाराणसी, गुरु न गया नासी, गुरु न गया नासी, तारनाई पंढरीसी, पाया माझी विठोबाच्या, तारनाई पंढरी प्रकरणामध्ये तुलनात्मक काही प्रमाण आले. आता जे महाराजांनी दिलेलं प्रमाण आहे तुलनेच्या द्वारा प्रमाण आहे. असंच एक सरळ प्रमाण आहे बघा. वाराणसी चाली जे मासा, गोदावरी एक दिवसा, पंढरी पाऊल पडी असा ऐसा ठसा नामाचा. म्हणजे वाराणसी चाली जे मासा, वाराणसीला 1 महिन्याचं जे पुण्य मिळतं ते गोदावरीच्या एका दिवसात आहे. गोदावरी एक दिवसा, पण त्याचे पुढचं पुण्य पंढरी पाऊल पडी असा. इथून एसटीचं तिकीट काढायचं डोरेवाडी पंढरपूर. एसटी चालू आहे का? आपल्या वाणीचं तप आहे महाराज. होऊ शकते चालू एखाद्या दिवशी एसटी, तुम्ही काही कमकोत समजू नका. झाली चालू एसटी समजा, इथून एसटीत जायचं, पंढरपूरला जायचं आणि बस स्टँडवर जाऊन असा पाय ठेवायचा. कुठं? पंढरपुरात. पंढरी पाऊल पडी असा ऐसा ठसा नामाचा. नुसत्या पावलात पुण्य पंढरीत. इतका सुलभ देव आणि इतकं सुलभ फळ जगाच्या पाठीवर तुम्हाला कुठंच पाहायला मिळत नाही. तुकोबारे म्हटले इथं जा, तेथे मिळे सुख, तेथे नाम परमात्म्याचं चरण. दुःखाचे साठी येथे मिळे सुख. ते ठिकाण अरे उदाराचा राणा पंढरीच आहे.
पंढरपूरला आहे तो देव, तिथं तुम्ही सुख मिळवण्याकरता जा. इथं माणसं कोणाची पाय धरून राहिली सुखाकरता. काय सध्या जगाला बावळटासारखी माणसं वागायला लागली. देवभक्ती कमी झाली तुकाराम महाराज, आणि गुरुभक्ती वाढली. आम्हा मा बापू येडे झाले लोक. ज्यांनी ज्यांनी आम्हा मा बापू गुरु केले त्याचे एकही गुरु घरी नाही. ते विचारा तुमचं सुख कुठे गेलं बना द्यायला. अरे वारकरी संप्रदाय चिंतित गुंडाळलेला हिरा आहे. कोणाची फसवणूक नाही, इथं कोणाची लबाळी नाही, लुटमार नाही. वारकरी संप्रदाय हा तत्वज्ञानाचा संप्रदाय, हा अजान सिद्ध साधकांचा संप्रदाय महाराज, हा ज्ञानीबोध संप्रदाय आहे. हा नित्यशुद्ध बुद्ध असंग निर्विकार परमात्मा स्वरूप आत्माराम स्थितीत राहणाऱ्या महात्म्यांचा संप्रदाय. याला बाधा नाही होऊ शकत. आज मेलो तुम्ही मी तरी हे बंद पडणार नाही. लोक म्हणतात ना हे कमी झालं, काही होत नाही. हे कालही होतं, आजही आहे, उद्याही नसेल असेल. ज्या दिवशी हे बंद पडेल त्या दिवशी तो या विश्वाचा लयाचा क्षण असेल. ज्ञानोबारांची वाणी या विश्वाचा लय करेल, आणि ज्ञानोबारांची वाणी ज्या विश्वाला तारेल महाराज. ज्या दिवशी ज्ञानोबारांना राग येईल ना लय, ज्ञानोबारा कृपा करतील. ज्ञानोबारांची कृपा झाली की भिंतीचं मंदिर होतं. ज्ञानोबारांची कृपा झाली की जुन्नर तालुक्यात आळ्याला संतवाडीत रेड्याचं मंदिर होतं. अरे पैस नावाच्या खांबाचं मंदिर आहे नेवाशाला, दगडाचं. तुम्ही धरून राहिले माणसांचे पाय. आम्हाला काही माणसं घरी गेल्यावर कुठं कुठं फार त्रास देतात. नाही नाही काहीतरी सांगा. काय सांगा, आमचं तर धळं नाही अजून, तुला काय सांगा. नाही नाही काहीतरी सांगा बा. दोघीचं झालं एकाचं बाकी राहू दे. आता तसा गावाची शोभा म्हणून एक दोन पाहिजे तसे गावात. अरे आम्ही सांगू शकतो का ते. 4:45 मी गावात पोहोचत होतो एक दिवस, 4:30 4:45. आणि माझ्या चुलत भाऊ शेतात आलेला होता. मी झोपलेलो मागं, आणि माझ्या चुलत भावानं आमची गाडी थांबवली. ओंकार भाऊ, मी काच खाली घेतला. म्हटलं काय रे, खाली उतर म्हणे. लय वाईट झालं आपल्या गावात. म्हटलं काय झालं. खूप वाईट झालं म्हणे. म्हटलं झालं काय. लयच वाईट झालं म्हणे. म्हटलं तू सांग ना बाबा नेमकं झालं काय. काय झालं रे म्हटले. तू त्या बाळासाहेबाला ओळखतो का. ओळखतो ना म्हणे. त्यांनी रात्री बोर घेतला म्हणे. लोयच पाणी लागलं रे म्हणे त्यांच्या शेतात. म्हटलं चांगलं झालं हे. आपल्या गावातल्या एका माणसाला पाणी लागलं. काय म्हणे चांगलं झालं. वाऱ्या तू करतो, कीर्तन तू करतो, पाणी बाळासाहेबाला लागतंय म्हणजे तू चुलत भाऊ माया. म्हटलं मी जे फिरून राहिलो हे तुझ्या पाण्यासाठी हिंडून राहिलो का. तुला बुद्धी आहे की नाही काही. नाही नाही म्हणे पण पाणी आपलं त्याचं किती वैर त्यांना पाणी. तू खाली म्हणे. त्या शेतातून बाहेर मशीन निघालं की आपल्याला बोर घ्यायचं आहे, पाणीच लागलं पाहिजे, तू पाणी सांग. अरे म्हटलं मला सांगता येत नाही ना ते पाणी. नाही नाही एवढ्या गावाचं पाणी प्याला म्हणे, नव्हतं पाणी सांगता येत नाही तुले. भाऊकी काय बोलीन. अरे म्हटलं ते काय तांब्याभर पाणी सांगणार का, तू येळा झाला काय. तू सांग म्हणे पाणी. जमीन तुले. त्यानं घरूनच नारळ, अक्षत, हळद, कुंकू सगळं घेऊन आलेलं होतं. नारळ काढलं आणि ठेवलं. ते हळद अक्षत कुंकवाच्या पुळ्या काढल्या. म्हटलं मला येत नाही भो खरंच, तू आई गड्या येडं येडं करू नको. नाही नाही सांग म्हणे, जमते सगळं तुले. त्यानं 500-500च्या 50 नोटा काढल्या, त्या नारळावर ठेवल्या. आता पाणी सांग म्हणे. म्हटलं आता मला पाण्याचे थोडे थोडे झरे दिसायला लागलेले. आता पाणी आहे. मला वाटलं हा ड्राय एरिया आहे का बाबा. नाही नाही हा ड्राय एरिया नाही, हा ऐश्वर्य संपन्न सप्ताह आहे. ड्राय एरियात आपलं येणं झालेलं नाही, पण चांगल्या ठिकाणी आलोय. आता मला दिसायला लागलं इथं पाणी आहे. एवढ्या सकाळी सकाळी आपल्यासारख्या सज्जन माणसाकडून लक्ष्मीचा अपमान करणं बरं नाही महाराज. हे लोकांचं काय असू द्या, पण माया विचारायला ते पटत नाही. एवढं पहाटे पहाटे नाही हो, असं नाही करू. काय काय वाटतं समोरच्याला बरं नाही ते. मी ते आपली दक्षिणा उचलली खिशात घातली, नारळ हातात घेतलं. असं महत्वाच्या वेळेला हसू नये, म्हणजे अवसान जातं समोरच्याच. मीच उडी हाणायचो नारळाच्या अगोदर. आता मला येतच नव्हतं ते काही. मी पुढे तो माया मागे. मी त्याला 2-4 पॉईंट काढून दिले, तो माया मागे खोट्या ठोक्याले. 4-5 जागा काढून दिल्यावर तो म्हणे विशाल
चांगला पॉईंट सांग कोणता आहे. म्हटलं हा पॉईंट खूप जोरदार आहे. इथं बोर घे म्हणे पाणी लागेल. अरे म्हटलं खूप पाणी आहे तिथं. नुसतं पाणी नाही पाहिजे म्हणे, असा पॉईंट सांग की बाळासाहेबाचा पॉईंट आणता आला पाहिजे. म्हटलं लय 5-25 माणसं खराब मेली असती ना आपल्या गावातले. हा तुझ्या अवतार कार्य या गावात संपन्न झालं असेल म्हणजे पाणी तुला पाहिजे पण त्याचं जाऊन काय वृत्ती होई. आणि मी हुशार माणूस, त्याला म्हटलं इथं पाणी लागू शकते पण 3,000 फूट बोर करावं लागते. तो म्हणे 3,000 फूट. म्हटलं हो पाणी तेवढं खाली आहे पण पाणी तो झाला नव्हता यार. तो म्हणे ऊसाचे मागच्या वर्षी माझे 4.25 लाख रुपये पडलेले. 4.25 मध्ये होत नाही म्हटलं ते. अरे म्हणे 4.25 तू जाऊ दे, आता सोन्याचा भाव मी 6 सोनं केलं होतं, आता काय भाव सोन्याचा. सोनार बसले व्यापारी, बसले सोन्याचे व्यापारी. ज्या सोनं विकणाऱ्या माणसाच्या पोराचं लग्न राहिलेलं असतं त्याने खूप सोनं दान केलं पाहिजे, सोन खूप चांगली भेटते म्हणता. आणि तुम्हाला दान करणे इतका माझ्या इतका सज्जन माणूस भेटणार नाही कोण. तुम्ही काही निर्णय घ्यावा लवकर. आता त्याची बायको कशी येते काय माहिती, काय तुम्हाला पुढं दान घडतं नाही घेत. तुम्हाला सोन्यासारखी सून मिळावी, सोन्यासारखं दान करा तुम्ही. बघू ते घेतील निर्णय काहीतरी तसे, ते स्वभावानं खूप चांगले. आणि पोराला दिले काय की नाही, पाणी लागल्यावर म्हणजे पाणीच पाणी. चला विनोदाचा भाग सोडा. मग ते म्हटले तो म्हटलं 4.25 तर का मागच्या वर्षीचे ऊसाचेच पडलेले. आणि मला माहिती आहे म्हणे इले जर मी फुल चार्जिंग करून 2-3 दिवस तिकडे पाठवली तर 1.5 लाखाच्या खाली काही हे तिकडून येत नाही. हसणाऱ्याला जुना अनुभव दिसतो चांगला, कारण अडचणीत बरं का मालकीन मालकाला सहकार्यच करते का तुम्ही काय म्हणा. करते की नाही बाबा. तो म्हटलं मी तयार आहे, फक्त मला असं वाटतंय मशीन शेतात आलं की तू थांब तिथं. म्हटलं हा हे 50-25 काही सुकान खाऊ देत नाही आपल्याला. ते मशीन आलं, बोर चालू झाला, 1000 फूट बोर झाला. नुसता फपुटा ते वाचतं ते मशीन मोठ्यानं. माझ्या चुलत भाऊ माझ्याजवळ आला म्हणे विशाल वलो साबी नाही, 1000 नुसतं पाणी पूजेले. घाबरलो त्याच्यापेक्षा दुप्पट मी. मी म्हटलं अरे घाबरू नको, खाली जाऊ दे. शेवटची पेटी फुटल्याशिवाय माणसानं फटाके फोडायची काही करू नये, काय काळजी करू नको म्हटलं. अरे शेवटच्या 2-4 फुटात पाणी लागू शकतं, जाऊ दे खाली. 1500 झालं, 2000 झालं. पाणी कशाला लागेल, पॉईंट आपला होता. 2000 फूट बोर झाल्यावर त्या आंध्रातलं पोरगं पाणी प्यायला आलं झाडाखाली. आणि त्याला म्हटलं बंदे क्या कंडिशन आहे होल की. तो म्हणे महाराज ये तो पुरा का पुरा आहे, साय जाने वाला आहे. अरे म्हटलं बापा देवा. त्याला म्हटलं 200 गेन मला गावात नेऊन दे नाही जीव घेईन माया. मी घरी आलो, आपला चादर उडवून झोपलो. तो घरी आला 3000 फूट बोर करून, अख्खे पैसे दान करून. ज्याचे पैसे अक्कल खात्यात गेले त्याला झोप लागत नाही. हिंदुस्थानात असं गाव नाही ज्या गावात रतन खत्रीचं नाव नाही. त्या बहादरांना विचारा तुम्ही. तो म्हणतो जय देव जय देव जय वरली मटका, ओपन में लगा तो कॉलेज में झटका. ताण येतो त्यांना, पैसा गेला गाड्या पैसा गेला. तसा माझ्या चुलत भाऊ आला. माईला म्हणे काकी हा कुठे. माई म्हणे भाऊ झोपलाय तो. माई म्हणे भल्लाच नाराज दिसून राहिला, तुला चहा देऊ का 1 कप करून. आणि माझ्या आईनं त्याला चहा दिला. अशी कप बशी आली त्याच्या आजची. आई म्हणे भाऊ कप बशी खूपच हालून राहिली, काय झालं तुले. तो म्हणे मला विशाल रोग झाला. तो मायाजवळ आला ती कब्बशी घेऊन. तो म्हणे आपला तुझ्या घरातला आजचा शेवटचा दिवस आहे, पण मी तुला एवढंच सांगायला आलो तुझ्या सत्यानाश होईल. म्हटलं मा होईन तेव्हा होईन, तुझ्या आजच झाला मा हातून. अरे भलं व्हावं म्हणून माणसाजवळ दुःख घेऊन सुखाची अपेक्षा करणाऱ्यांच्या रांगा लागल्या रांगा. तुकोबारांचं प्रमाण आहे. विनोद ऐकला तुम्ही, प्रमाण ऐकला.
तापत्रये तापिली गुरु तेगी वसीती तापत्रये तापिली गुरु तेगी वसीती तापत्रये तापिली गुरु तेगी वसीती तापत्रये तापिली गुरु तेगी कोणी म्हणती तारा स्वामी भगवा पोशाख पाहला की लोक म्हणतात आम्हाला काही सांगा आम्हाला. आता कुंभ चालू आहे, इथून काय माणसं दिवे लावायला जाऊन राहिली तिथे. मी म्हणतो अरे अख्ख्या गावात पाप आहे तुझं मावत नाही लेखा, तू काय कुंभाला जातो रे आंघोळ करायला? लाज नाही वाटत तुझ्या एका स्नानाने? अरे गंगेहुनी थोर साधू सुचिश म्हणत तिथं गंगा मातेच्या स्नानाची साधू वाट पाहतो यात नवल नाही. तिथली गंगा माता सुद्धा त्या संतांमधल्या महापुरुषांची वाट पाहते माझ्या स्नानाला कधी येतील आणि माझं हे पाप कधी घेऊन जातील. गंगेहुनी थोर साधू सुचिश म्हणत असे साधू तिथं कुंभात. तू काय जातो तुझी बॅटरी घेऊन? नाही नाही स्नान. लोक तिथं जाऊन व्हिडिओ आपला काढून आणि ते राहू दे बाबा, तुझ्या स्नानाने काय परिणाम होणार नाही. तिथं असे 1000 स्नान केले तरी आपल्यावर काही फरक पडणार नाही. स्नान एकच घडावं पण ते त्या वृत्तीतलं घडावं. त्या नाशिकला कुंभमेळा होता, मी सांगतो तुम्हाला. आता हे आपल्याला समजा आपल्या कुटुंबातलं चॅनल आपल्याला टाकता येणार नाही, ते आपण सांगू तेव्हा टाकू. त्या नाशिकला कुंभमेळा मी पाहिलं, तुम्हाला सांगतो. जळतं लाकूड एवढं पेटवलेलं, एवढं लाकूड पेटवलेलं ऊन, आणि त्या उन्हात लाकूड पेटवलेलं आणि तो साधू शीर्षासन करून राहिला उन्हात. म्हटलं मेलो ओढ्या, हे जळणारं लाकूड वरून ऊन म्हणते मी, आणि हा बाबा शीर्षासन करतोय. तरी आमच्या जवळचा एक जण तिथं गेलाच. तो म्हणे मला यांच्याशी 2 शब्द बोलायचे. अरे म्हटलं राहू दे, नांदी येऊ नको माझ्याशी, बोल काय बोल. नाही ते नाही नाही माझी इच्छाच आहे म्हणे, इतक्या लांब आलो. म्हटलं जा. शीर्षासन चालू ना, खालून त्यांना पाहतो विचारतो, बाबा जगत कल्याण के लिए कुछ 2 बातें सुनाओ. त्यांनी दिलेलं उत्तर आहे, जगत गया भाड में, हमें क्या पडी रे जगत की. साधू आहे महाराज ते. आपण त्यांच्याजवळ आपलं दुःख सांगायला जातो. अरे तुझं दुःख त्यांना सांगून ते मिटणार नाही. ते तुझं दुःख मिटवायला भगवं घातलेलं नाही, तो पोशाख घातलेला नाही. त्यांनी जो पोशाख घातला तो त्यांच्या मस्तीत जीवन जगायला, भगवंताच्या स्वच्छंद आनंदात विहार करायला घातलेला पोशाख आहे. तुला जर दुःख मिटवायचं असेल तर जगात कोणाकडे जाऊ नको. सतमहापुरुष तुझं दुःख मिटवतील 100%. पण देवानं त्यांना सांगावं, साधू दीनवत्सला या दिनाला तुम्ही पदराला धरा, त्याकरता तू पांडुरंगाचं चरण धर, तेथे मिळे सुख. तिथं सुख आहे, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आहे आणि परमानंदाची प्राप्ती आहे. तू तिथं जा बाबा, 100% सुख मिळेल म्हणजे मिळेल. आणि ते ठिकाण पंढरीला आहे. उदाराचा राणा पंढरीसा आहे, उभारोनी बाहे पालवितो. बाहे पालवितो बोलावतोय तुम्हाला, ओ डोरेवालीकर, अरे या ओ या.
काय सुंदर मूर्ती आहे आपल्या मंदिरातल्या, पहा बरं. त्या मूर्तीत फक्त प्राण दिसत नाही, नाही तर सगळंच आहे. फक्त मूर्ती बोलत नाही, बाकी काय कमी आहे त्या मूर्तीत? सगळं आहे मूर्तीत. तो आवाज देतो, पांडुरंग परमात्मा ढोरेवाळीकरांना तुम्ही या आणि तुमचं दुःख मिटवून घेऊन जा, आमच्याकडे या, आमच्याकडे या. तयार आहे आपलं दुःख मिटवायला, फक्त आपली जाण्याची तयारी पाहिजे. वर्गामध्ये गुरुजी शिकवायला तयार आहे, विद्येचं भांडार खुलंय, पकवास शिकवायला तयार आहे. शिकणाऱ्या त्या वृत्तीचा पाहिजे, शिकणाऱ्याची वृत्तीच नाही, लक्षच नाही वर्गात. काही लोकांना तुम्ही कीर्तनाचा उपक्रम उपसंहार विचारा, कीर्तन झाल्यावर सांगतात. काही श्रोते ते मंडपाकडं पाहता, 1 2 3 4 डब्बे मोजता माणसं, ते हे किती आहे, कंदील किती आहे, काय काय माणसं अख्खं मोजून ठेवतात. अरे काही काही श्रोते असे ह्या चटया, ह्या सतरंज्या दुसऱ्या सप्त्याच्या कामात सुद्धा ठेवत नाही. एक एक दोरा, एक एक दोरा, कोण कानात बोट घालतं, कोण नाकात बोट घालतं. काय श्रोता आहे हा? याला विदर्भाच्या भाषेत झांबले श्रोते म्हणतात. एक नंबर झांबला श्रोता. श्रवणस्य विभेदेन फलभेदोंतर संस्थिता. महर्षी व्यासांनी श्लोक खर्च केला, खूप चांगला आहे ना, ऐकणारच नाही. खूप खूप चांगला आरसा आहे, खूप नवऱ्यानं मोठा आरसा आणून दिला, फक्त आरशात पाहणारीला नाक नाही. काय करतात त्या आरशाला? जैसे तैसे दावी आरसा, नत्या तैसा पालते, नत्या तैसा पालते, नत्या तैसा पालते. जैसे तैसा दावी आरसा, नत्या तैसा पालते, नत्या तैसा पालते, नत्या तैसा अरे नकट्याचं रूप पालटणार आहे का आरशात पाहून? आरशाचा स्वभाव आहे जसं दाखवणं तसं. ओरे विना ओढावणे विटंबुगा, म्हणजे आयुष्य विना लक्षणे, सिसे विना अलंकारणे, आणि ओरे विना ओढावणे विटंबुगा. खूप लक्षणानं भरलेलं जीवन आहे. एक बाई भविष्यकाराला हात दाखवते, संपलाय कीर्तनच संपलं, ऐका. ती म्हणते, पहा ओ गुरुजी, आमच्या पोराचा हात पहा. हात पाहू? वा 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 बाई, तुझा मुलगा रूपवान आहे, कुलवान आहे, शिलवान आहे, धनवान आहे. ती म्हणते, रूपवान कुलवान शिलवान सोडून द्या, त्याला आयुष्य किती सांगा. अगं वयाच्या 15व्या वर्षात या पोराच्या आयुष्यात मृत्यू षड्यंत्र नावाचा दोष आहे. हे पोरग मरणार आहे. काय करता त्या लक्षणाला? आयुष्यच नाही. 15व्या वर्षात मरणारं पोरग किती गुणवान असू द्या, उपयोग काय? कपाट भरलेलं असू द्या दागिन्यानं, घरा एवढा आरसा असू द्या, घालणारीला नाक नाही. काय किंमत आहे? सारं वराडाला नवरदेव आला नाही ढोरेवाडीत. काय करता त्या वराडाला? पोरगी ढोरेवाडीतली नवरदेव आलाच नाही अजून. पहिली गाडी आली, सगळे रिटायर माणसं 75च्या पुढची, निम्मे फुकट त्यातली. गाडी आली, सगळे 2-4 पोरं 10-15 माणसं धावत गेले, पाण्याच्या कॅना घ्या, अमुक घ्या, डमुक घ्या. गाडी आली, काव कोण आलं? नवरदेव. नवरदेव म्हटले, नवरदेव नाही या गाडीत. चला लगेच जिल्हा परिषदची शाळा 4 नंबर खोली. जिल्हा परिषद म्हणजे ठेवले जातं पाहुणे. जिल्हा परिषद आता त्या टेंटवाल्यांना कॅटेगरी माहीत असते पाहुण्यांची. पहिल्या गाडीला गाद्या. टेंटवाले कोण आहे त्यांना विचारा तुम्ही. त्या पहिल्या गाडीवाल्यांच्या गाद्या म्हणजे एकदम साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या गाद्या असतात. त्या गाद्या त्या खोलीत टाकल्या जातात. त्या गादीकडं पाहावं वाटत नाही, पाहुणे त्याच्यावर बसतात. त्या कपातला चहा, तो कप नुसता हल्ला तरी शेजारीचे कपडे खराब करतो. ती काचकडीचे ग्लास. अर्र. दुसरी गाडी आली, सगळ्या महामाया नाही हो, वरमाया. मग ते मावशा येतात, नवरदेव. ते म्हणतात, नवरदेव नाही या गाडीत. तुम्ही आले का? मग मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी या. चला 4 नंबर खोलीत. 4 नंबर खोली, गाद्या. लगेच चिवडा आला. चिवडा कोणता तो? ते हळद लावलेले पोहे. लग्नातल्या चिवड्यात भाग्यवानाला शेंगदाणा सापडते. ज्याचं फुल भाग्य उदयाला आलं व त्याला शेंगदाणा, नाही ते हळद लावलेले पोहे असतात. पण कबीर महाराज त्या लग्नात गेले आणि कबीर महाराजांनी पाहिलं, नवरदेवाची गाडी आली. अहो लगेच लिंबू सरबत आलं, थम्सअप काय, लिमका काय, कोको कोला काय, आईस्क्रीम काय, पंचपक्वानाचा बेत काय, रबडी काय, रसमलाई काय, मालपोहा काय. कबीर महाराज म्हटले, अरे आतापर्यंत हे पदार्थ गेलते कुठं? पदार्थ लोपले होते. त्याचं कारण, अडदा पडदा सब छोड़ दे बिन पडदे की बात, अन दुल्हन को दुल्हा मिले तो फिकी पडी बारात. नवऱ्या मुलीला नवरदेव आल्याशिवाय त्या वराळाची किंमत नाही. लक्षणानं भरलेल्या जीवनाला आयुष्य असल्याशिवाय देहाची किंमत नाही. दागिन्यानं भरलेल्या कपाटाला नाक असल्याशिवाय दागिन्याची किंमत नाही. तसा जीवन खूप दिसायला सुंदर आहे, पण देवाजवळ जात नाही.
तोपर्यंत सुख या पदाची किंमत या जीवाला कधीच कळत नाही. सुख या पदाला स्पर्श करायचा असेल तर उदाराचा राणा पंढरीचा आहे तिथंच जावं लागेल, अन्यथा सुख मिळणार नाही. महाराज सुख देताना नेमका त्याचा स्वभाव, महाराज म्हटले त्याचा स्वभाव असा आहे, तो जाणत्यापेक्षाही नेत्याला लढा. जाणत्या गुणी नेनतिया गोडी गोडी नेनती